तर मुसळधार पावसामुळे मुंबईतल्या वरळी परिसरात पाणी तुंबले। तर मुंबई आणि उपनगर परिसरात पावसाची संततधार कायम आहे। पश्चिम उपनगरात पावसानं विश्रांती घेतली असली तरी आकाशात काळ्या ढगांची गर्दी, त्यामुळे पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे। एकंदरीत ही दृश्य वरळीतली इथली परिस्थिती जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडून। रुपाली, काय आत्ताची या भागातली परिस्थिती आहे? मी सध्या वरळीच्या ॲट्रिया मॉल परिसरामध्ये आहे आणि आपण या ठिकाणी पाहत आहोत की ॲनी बेसंट हा रोड आहे आणि ॲट्रिया मॉलच्या अगदी समोरचा हा रोड आहे आणि याच भागामध्ये हाजी अलीच्या सिग्नलपासून ते ॲट्रिया मॉलचा जो सिग्नल आहे त्या संपूर्ण रस्त्यावरती हे पाणी साचलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। खरं तर रात्रीपासून मुंबईत पाऊस झाला होता, आता कुठे पावसाने थोडीशी विश्रांती घेतलेली आहे, मात्र हा संपूर्ण जो रस्ता आहे तो आता पाण्याखाली गेलेला आहे। खरं तर या संपूर्ण परिसरामध्ये आपण बघितलं तर अतिशय उच्चभ्रू खरं तर वस्ती आहे ही आणि या ठिकाणी अनेक खरं तर ज्या सगळ्या कॉर्पोरेट कंपन्या आहेत त्यांच्या या ठिकाणी ऑफिस आहेत। या ठिकाणी आपण समोर पाहत आहोत की जॅगवरचं मोठं शोरूम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। तर अशा पद्धतीने उच्चभ्रू असा हा संपूर्ण परिसर आहे आणि याच भागामध्ये खरं तर या संपूर्ण रोडवरती आज सकाळपासूनच पाणी साचलेलं आहे। काही वेळापूर्वी या पाण्याची पातळी जी आहे ती आणखी जास्त होती, मात्र आता पाण्याची काही पातळी जी आहे ती कमी झाल्याचं पाहायला मिळते। मात्र आपण पाहत आहोत की या ठिकाणी आपल्याला एकही पालिकेचा कर्मचारी पाहायला मिळत नाहीये। नेमकं या ठिकाणी पाणी का साचलेलं आहे आणि पाण्याचा निचरा का होत नाहीये या संदर्भात कोणतेही स्पष्टीकरण किंवा कोणतीही माहिती मिळू शकलेली नाहीये। मात्र हाजी अलीच्या सिग्नल पासून ते ॲट्रिया मॉलच्या सिग्नल पर्यंत संपूर्ण रस्त्यावरती आपल्याला पाण्याची पातळी वाढलेली पाहायला मिळते आणि सगळ्या ज्या गाड्या आहेत त्या या संपूर्ण पाण्यातून मार्ग काढताना पाहायला मिळतात। खरं तर या ठिकाणी जी वाहनांची गती आहे ती कमी झालेली आहे आणि त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या या ठिकाणी निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे। ठीक आहे रुपाली, धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी। तर वरळीतल्या ॲट्रिया मॉल पुढची दृश्य आहेत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।